हिंदुस्तान को बचाने के लिए, हिंदुस्तान के हर नागरिक को बचाने के लिए, आपको बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए घरों से बाहर निकलने पर पूरी तरह पाबंदी लगाई जा रही है। देश के हर राज्य को, हर केंद्र शासित प्रदेश को, हर जिले, हर गांव, हर कस्बे, हर गली मोहल्ले को अब लॉकडाउन किया जा रहा है। गती ही प्रगती का मूल है, या ओळींप्रमाणे इंद्रायणी नगरसह प्रभाग क्रमांक 8 विकासाची गरुड झेप घेत होता. सर्व नागरिक आपल्या नंदनवनात आनंदाने नांदत होते आणि आकस्मिक, अकल्पनीय आणि न भूतो न भविष्यती अशा आसमानी संकटाने संपूर्ण जगाला घेरले. कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटामुळे केंद्र सरकारलाही इच्छा नसतानाही टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनचा हा कटू निर्णय घ्यावा लागला. देशाचे चक्र थांबले, व्यवहार ठप्प झाले, कामधंदे बंद पडले, रोजंदारीवर काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. कधीही न थांबणाऱ्या उद्योग नगरीचे चक्र थांबले. सर्वदूर स्मशान शांतता. घराबाहेर पडणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. या प्रतिकूल परिस्थितीतही एक योद्धा स्वतःच्या कुटुंबाची, जीवाची पर्वा न करता घराबाहेर पडला समाज रक्षणासाठी, गोरगरिबांच्या मदतीसाठी. तो योद्धा म्हणजे श्री विलासभाऊ हनुमंतराव मडिकेरी. दातव्यमिति यद्दानम दीयते नुपकारिणे देशकाले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. अर्थात जे दान कर्तव्य म्हणून प्रतिशोधाची अपेक्षा न ठेवता योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीला दिले जाते, ज्या दानाला कुठल्याही प्रकारच्या निरपेक्ष प्रत्योपकार भावनेची जोड असते, त्याला सात्विक मानले जाते. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायातील 20व्या चरणाप्रमाणे सत्पात्रीदान कसे असावे याचा आदर्श ठेवत 53 दिवस अखंडितपणे अन्नछत्र राबविले. भुकेल्यांची भूक जाणली तर घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, स्कूल बस चालक, कष्टकरी कामगार, दिव्यांग व्यक्ती, हातावर पोट असलेले मजूर यांना राशन किटचे वाटप केले. तर परगावी जाणाऱ्या वाटसरूंना जेवणाचे डबे देखील पुरवले. पोलीस बांधव तसेच आरोग्य कर्मचारी नागरी संरक्षणार्थ जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना जेवणाचे डबे पुरवण्याची व्यवस्था देखील केली. तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना औषधांचे वाटपही केले. प्रभागातील प्रत्येक परिसरात, सोसायटीमध्ये, नागरी वस्तींमध्ये जंतुनाशक फवारणी करून घेतली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोरोना पीडित रुग्णांना बेड मिळवून देणे, रेमडेसिवीर, प्लाझ्मा उपलब्ध करून देणे यांसारखी मदत देखील विलासभाऊंनी आपले कर्तव्य समजून केली. घरोघरी सॅनिटायझर, मास्कचे वाटप तर केलेच, पण नागरी वस्तींमध्ये फळे आणि अंडी वाटप देखील केली. कोरोना काळातील या समाजसेवेत स्वतः विलासभाऊ कोरोना बाधित झाले, पण गोरगरिबांचा आशीर्वाद आणि हितचिंतकांच्या शुभेच्छा विलासभाऊंच्या पाठीशी कायम होत्या. या समाजशक्तीच्या प्रेमानेच त्यांना तारले आणि ते स्वतः पूर्णतः बरे देखील झाले. समाज सेवाच ज्यांच्या रक्तात भिनली ते विलासभाऊ घरी बसतीलच कसे. त्यांनी पुन्हा कंबर कसली आणि नवीन जोमाने पुन्हा कामाला लागले. विविध माध्यमातून नागरिकांना लसीकरणाची माहिती देऊन लसीकरण केंद्रापर्यंत ने-आण करण्याची व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली. कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना महापालिकेचे 25,000 रुपयांचे अनुदान अर्ज भरण्यासाठी मदत करून लाभ मिळवून दिला. तर अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक फीचा भार आपल्या खांद्यावर उचलत पालकांना आर्थिक आधार देखील दिला. कोरोना काळात समाजसेवा, आरोग्यसेवा, रुग्णसेवा बजावणाऱ्या कर्मयोद्ध्यांचा कोरोना योद्धा म्हणून गुणगौरव करायला विलासभाऊ अजिबात विसरले नाहीत. हा सन्मान म्हणजेच एका कोरोना योद्ध्याने दुसऱ्या कोरोना योद्ध्याचा केलेला यथोचित सन्मान होता. समाजाप्रती प्रेम, जिव्हाळा, माया यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच माननीय श्री विलास हनुमंतराव मडिकेरी. निष्ठावंत,
निष्ठा विकासाशी, निष्ठा जनहिताशी, निष्ठा लोककल्याणाशी. माननीय श्री विलास हनुमंतराव मडिकेरी.